मंडळ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, उद्यापासून नाताळ सुरू होणार असा आणि नाताळच्या सुट्टीत बरेच जण आपल्या गावात येतात, कारण ह्याच दरम्यान जत्रा वगैरे सुद्धा येतात. तर तुम्ही सुद्धा बरेच जण गावाकडे तर इला असालच. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबर सुदेश यांनी पाठवलेलो नाताळच्या सुट्टीत इलेलो एक भयंकर सत्य अनुभव घेऊन इलेलो असं. आता नेमका रात्री काय घडला ह्या जाणून घेऊसाठी ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका. आणि तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवू शकतास. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळाया ह्या सत्य अनुभवाकडे. ही एक सत्य घटना असा जी माझ्या मानलेल्या बहिणीच्या चुलत भावासोबत घडली होती. पण क्षमा करा, मी त्याचं नाव आता सांगूक शकत नाही. तर माझी जी बहीण असा तिचा जो भाव होतो तो मुंबईतल्या एका कंपनीत काम करायचो. तर एक दिवशी नाताळ जवळ इलो होतो आणि नाताळाक बऱ्यापैकी 1-2 दिवस तरी सुट्टी कंपनी देताच. आणि त्या वर्षीसुद्धा त्याका नाताळाची सुट्टी मिळाली होती, ज्यामुळे त्यांनी म्हटल्यान की आता सुट्टी गावलीचा तर आपण गावाकडे जाऊया. आणि तेव्हा त्याची जी बहीण होती ती गावाकडेच असायची. त्याने आपल्या बहिणीक फोन केल्यान आणि तो म्हणालो की मी गावाकडे येतोय. त्यावर त्याका बहीण म्हणाली की ठीक असा, तू ये, मी वाट बघतोय, फक्त रात्रीचं येऊ नको, दिवसा सकाळ चिलस तर बरा होत. त्यावेळी तिने आपल्या बहिणीक होय तर म्हटल्यान. पण जेव्हा तो गावाकडे येऊची तिकटी काढूक लागलो तेव्हा त्याका समजलं की सगळे तिकटी तर फुल असत. कारण नाही म्हटलास तरी नाताळाक सगळ्याच जणांका सुट्टी असता. त्याच दरम्यान गावात जत्रासुद्धा असतात, त्यामुळे बरीचशी लोक गावाच्या दिशेने धाव घेतात. त्यामुळे नेमकी तेका काय तिकीट गावत नाही होती. ट्रेन वगैरे सगळे फुल झाले होते. उरली होती ती फक्त बसशिवाय अजून काही पर्याय नाही. म्हणून तो बसचे तिकीट काढू केलो. पण थंय इल्यावर सुद्धा तेका समजला की सगळे तिकटी तर फुल असत. त्यामुळे आता काय करूचा ह्या काय तेका समजा नाही. ते हडेतडे चौकशी केल्यानंतर तेका एक माणूस म्हणालो की एक गावाक जाणारी बस असा, मी तुका एक सीट कशी तरी काढून देतोय, शेवटची सीट असतली, चलात काय बघ. आता एका तर जावचा होता, त्यामुळे म्हणालो खयची सीट देवा पण माका गावाकडे नेऊन पोचवा. कारण एकतर कामावर तेका सुट्टी मिळत नाही होती आणि त्यावर्षी तेका अनायशी सुट्टी मिळाल्यामुळे तेका ती सुट्टी फुकट घालवची नाही होती. म्हणून तो तयार झालो आणि त्याने आपल्या बहिणीक फोन करून सांगितल्यान की तिकटी गावत नाहीत तरीसुद्धा माका रात्रीच्या एका बसची मागची तिकीट गावल्या, तिनेच मी येतोय. ता सगळं ऐकान बहीण म्हणाली, अरे मी तुका सांगितलं होतं रातचं येऊ नको म्हणून, पण आता ती तरी काय करतली. तो त्या एसटीत बसलोसुद्धा होतो. पण त्याच्या बहिणीक मात्र माहिती होतं की ह्यांनी कधी रात्रीचा प्रवास करूक नाया आणि एका रात्रीची गाडीत झोपायची सवय होती, ज्यामुळे तिने त्याका सांगितल्यान की बाबा गाडीत जास्त वेळ झोपा नको. आणि रात्री 2:30-3च्या दरम्यान त्यांचं त्या गाव वाटेत गावणार होता. त्यामुळे जर झोपान रवलो तरी उतरतलो कसो ही भीती त्या बहिणीक होती. म्हणून ती आपली तासातासान आपल्या भावाक फोन करून आठवण करायची की बाबा जागो राव आणि आजूबाजूक बघत राव आणि आपला गाव इला की उतार, मग मी तुका थंय घेऊक येतोय. असा काहीसा त्यांच्यात बोलणं चालू होता. तो तडेसून येत होतो आणि त्याची बहीण त्याची वाट बघत जागी होती. पण तेव्हा नेमका झाला असा, अचानक रात्री 1-2च्या दरम्यान बहीण आपली भावाक फोन लावता पण फोन काय लागत नाही होतो. कदाचित थंय रेंज वगैरे नाही होती, ज्यामुळे तेका फोन लागा नाही. ही आपली फोनावर फोन करता पण तेका थंय मोबाईल का रेंजच नसल्यामुळे तेका काय फोन लागत नाही होतो. आणि ह्यो आपलो एकदम गाफील रवलो. एका वाटला की बहीण फोन करतली, ज्यामुळे ह्याचो बसल्या बसल्या डोळं लागलो. आणि जी भीती त्याच्या बहिणीक वाटा होती नेमका तास घडान बसला. त्यांचं गाव येऊन गेला पण ह्यो आपलं झोपानच रवलो. आणि जेव्हा एका जाग गेली तेव्हा यांचा गाव पाठी गेला होता. जसं एका समजतं की आपला गाव पाठी गेला तसं तो आपले बॅगे वगैरे घेऊन पुढे जाऊक लागलो. मग त्या बसवाल्यान पुढच्या स्टॉपवर तेका उतरल्यान थैसून त्यांचं गाव
जवळजवळ 15-20 मिनटाच्या अंतरावर होता. तेका आपल्या वाटला की थंयसून एखादी गाडी वगैरे गावात, म्हणून तो कसलोच विचार न करता थंयच उतारलो. आणि बसवाले तरी तेका काय सांगतले. खरं तर तेका थंय उतरता नाही होता, कारण रात्रीचे 3 वाजले होते आणि 3 वाजता तर बाहेर चिट पाखरूसुद्धा नसता. अशा ठिकाणी तो एकटोच उतारलो आणि बस आपली थंयसून पुढे निघान गेली. उतारल्यानंतर तो आपल्या आजूबाजूक बघता तर संपूर्ण काळोख. पण ज्या ठिकाणी तो उतारलो होतो त्या ठिकाणी बाजूक एक रस्त्याची लाईट चालू होती. त्यात लाईटीखाली तो उतारलो आणि तो थंय उभो रावन रिक्षाची वाट बघूक लागलो. तेका काय माहिती, तेका आपल्या वाटला शहरात जसे रिक्षा चालू असतात तसे गावात देखील असतले. पण 10-1 मिनटं उभं राहिल्यानंतर तेका समजला की हय काय कोण येवचं नाय, कारण एकव गाडी काय आजूबाजूक तेका दिसाक नाय. तेवढ्यात तेका आपल्या बहिणीचो फोन इलो. तसं त्यांनी फोन उचलल्यान आणि आपल्या बहिणीक सांगितल्यान की असो असो प्रकार घडलो हा. मी एक गाव जरा पुढे इलय आणि आता म्हाका ह्यो खंयची गाडीसुद्धा गावत नाया, काय करू. ह्या सगळं ऐकल्यानंतर हडे बहिणीन आपल्या कपाळावरच हात मारल्यान तिका समजलं होतं की हिने खूप मोठी माती खाल्लेली असा. कारण तो ज्या ठिकाणी उतारलो होतो थंयसून गावाकडे येऊसाठी जो रस्तो असा तो पूर्णपणे जंगलान वेढलेलो होतो. आजूबाजूक कोणाची मानवी वस्ती नाय. त्यामुळे आता करूचा काय या बहिणीक सुद्धा समजनाय. तेवढ्यात तो आपल्या बहिणीक म्हणालो, हयसून किती लांब असात. तेका आपला वाटलेला की 10-15 मिनटं लागतील. पण जेव्हा बहिणीन तेका सांगितल्यान की जवळजवळ 1-1.5 तासाचं अंतर असा, तू चलत नाही येऊ शकत, तेव्हा मात्र तो जरा घाबरलो आणि बहिणीक विचारूक लागलो की आता काय करू, एस टी कितीची असा. आता रात्री 3 वाजता कोणी ठेवली एस टी. त्यामुळे बहीण तरी तेका काय सांगणार होती. बरा तेव्हा त्यांच्याकडे गाडी बिडी काय नाय, नाहीतर ती कोणाक तरी सांगान तेका आणूक तरी पाठवल्या नसता. सगळेच मार्ग आता बंद झाले होते. एकच पर्याय होतो, तो म्हणजे हळूहळू चलत जायचं. त्यामुळे भाव म्हणालो की मी हळूहळू येतोय चलत, आता काय अजून पर्यायसुद्धा नाही, हय तरी थांबान मी काय करू. आणि बहीण तरी काय बोलणार होती. ती म्हणाली ठीक हा, जेवढा जमात तेवढं ये. आणि तिने फोन चालूच ठेवलेलो होतो जेणेकरून तेका व्हायच धीर येत, कारण आजूबाजू पूर्ण काळोख. आणि तो एकटोच येता म्हटल्यावर बहीण म्हणाली की मी ह्याच्यासोबत बोलतोय तरी. त्यामुळे ते दोघजण फोनवर बोलावते आणि आपलं हळूहळू त्या गावच्या दिशेने येऊक लागलो. तो चलता चलता आपलं बहिणीक सांगा होतो की आजूबाजूक झाडा असत, रस्त्यावर लाईटीसुद्धा नाहीत. मोबाईलची बॅटरी त्याने चालू केल्या नव्हती आणि तो आपलं चलावतो. चलता चलता तेका वाटेत 2 माणसं दिसली जी रस्त्याच्या कडेक उभे रावान ह्याच्याकडे एकटक बघी होती. तसं ह्यो आपलं बहिणीक सांगता खूप बाजूक कोणतरी 2 जण उभे असत. घोंगडी वगैरे त्यांनी घेतल्यानी आणि ते माझ्याकडे एकटक बघतात. बहिणीन जेव्हा ह्या ऐकल्यान तेव्हा बहिणीचे तडे काळजाचे ठोके वाढले, कारण एवढ्या रातचा सहसा कोण बाहेर पडत नाही. पहाटे वगैरे लोक बाहेर पडतात, पण तेव्हा 3 वाजत इले होते. तिका समजला की नक्कीच काहीतरी गडबडा. पण ह्यो घाबरता नाही म्हणून ती तेका म्हणाली की काय नाही, सकाळची लोक चलाक बाहेर पडतात, तू त्यांच्याकडे लक्ष नको देव, तू सरळ चलत राह. तसं ह्यो आपलं पुढे चलाक लागलो. ती 2 माणसं ह्याच्याकडे एकटक शेवटपर्यंत बघत होती आणि एका काय समजाना, कारण चलाक येणारी माणसं अशी एका जागेवर उभे राहून माका कशाक बघतात असं ह्यो आपलं विचार करत होतो. पण नशिबान ह्यो काय थांबाक नाय. ह्यो थंयसून सरळ निघान गेलो आणि पुढे गेल्यानंतर तेका समजला की त्याच्या मोबाईलची बॅटरी संपत इली. रात्रभर त्यांनी प्रवास केला नव्हतो, त्यात त्यांचं फोन चालू, मोबाईलची बॅटरी चालू, ज्यामुळे बॅटरी पटपट संपली. आणि बघता बघता त्याचं तो फोन स्विच ऑफ झालो. पण स्विच ऑफ होऊच्या आधी बहिणीन सांगितल्यान की सकाळी 6ची एक एस टी असा, ती तुका गावतली. त्या एस टीन तू ये आणि तोपर्यंत वाटेत एखादी चांगली जागा गावली तर त्या ठिकाणी थांब, रात्रीचं एकटं येऊ नको. असा शेवटी तिने या सगळं सांगितल्यान आणि तोपर्यंत फोन स्विच ऑफ झालो. स्विच ऑफ झाल्यानंतर बहिणीक मात्र आता कळानाय की करू काय. आणि हडे मात्र चांगलंच अडकलो होतो. रस्त्यावर लाईटी नाय आणि मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे मोबाईलची सुद्धा बॅटरी काय आता तो चालू करूक शकत नाही होतो. त्यामुळे चालण्याचा थोडंफार प्रकाश होतो, त्याच प्रकाशात तो चलाक लागलो. आता फक्त तुम्ही विचार करून बघा, रात्रीचे 3:30 वाजत इले आणि तो एकटोच आपलं हातात बॅग घेऊन रस्त्यान चाललो म्हणजे त्याची काय अवस्था झाली असत ह्याचं तुम्ही फक्त विचार करून बघा.
घराकडे आपली त्याची बहीण ह्याची वाट बघित होती. कधी एकदाच ह्यो घराकडे येता असा तिचं झाला होता आणि मनोमन ती देवाकडे प्रार्थना करी होती की एका सुखरूप घराकडे आण. कारण आता संपर्क करूचा सुद्धा काही साधन उरला नाही होता. त्यामुळे आता हिच्याकडे काही पर्याय नाही आणि त्याच्याकडे काही पर्याय नाही. पण सकाळी 6:30च्या दरम्यान तिचा जो भाव होतो तो सुखरूप घराकडे येलो. भावाक जेव्हा बहिणीन बघितल्यान तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी चिला. कारण तिका माहिती होतं की तो ज्या ठिकाणावरसून येत होतो ती जागा बरी नाया आणि ह्यो रातचो थंयसून एकटो चिलो. कसो इलो तर तिका समजत नाही होता. पण जेव्हा तिने तेका बघितल्यान तेव्हा तिच्या जीवात जीव येलो. तो एकदम चांगलो होतो. तिने लगेच तेका घरात घेतल्यान पाणी वगैरे दिल्यान. तो एकदम शांत होतो, काय बोला वगैरे नाही. ही आपली विचारता की काय झाला, सगळं व्यवस्थित होता ना. तो आपलं म्हणता होय सगळं ठीक होता. नशिबान मी इलय, कसं इलय माका माहिती नाही. पण आजचो दिवस मी काय विसराक शकत नाही असं काय तो सांगा होतो. त्यानंतर एखादो दिवस निघान गेलो. झाला गेला सगळे विसरान गेले होते. आणि गावाकडे इल्यानंतर माणूस काय मागचं जास्त काय विचार करत नाही. ते मस्तपैकी नाताळची सुट्टी, गावातली जत्रा ह्या सगळ्याची मजा मस्ती ते करत होते. पण दुसऱ्या दिवशी रात्री तो आपल्या मित्राच्या घराकडे गेलो होतो. तर त्याची पार्टी होती आणि ती पार्टी त्याच्या घराच्या गच्चीवर होती. तर त्याची मित्र वगैरे सुद्धा इले होते. पण जेव्हा तो ते पार्टी गच्चीवर गेलेलो तेव्हा त्याका बाजूच्याच घराच्या गच्चीवर एक बाई आणि लहान पोर दिसाक लागलो. त्याने पहिल्यांदा काय एवढं लक्ष देऊक नाही. पण ती जी बाई आणि तो जो पोर होतो तो एकटं ह्याच्याकडेच बघूक लागलो, ज्यामुळे याचं त्यांच्याकडे लक्ष गेलो. जेव्हा त्याने नीट निरखून त्या बाईकडे बघितल्यान तेव्हा ते का आठवलं की मी ह्याच बाई खंयतरी बघितलंय. पण नाही, ती बाई हय कशी काय येतली. कारण तीच बाई आणि तो पोरगो ते का त्या दिवशी रात्री रस्त्यावर वाटेत गावले होते आणि ती ह्याच्याकडे काहीतरी खाऊक मागे होती. त्यांका दोघांका भूक लागलेली, पण ह्याच्याकडे तेव्हा काय खाऊक नाही होतं. त्यामुळे ह्यांनी काय त्यांका काय देऊक नाही, ह्यो आपलं सरळ निघालो. पण ती बाई आणि पोरगो ह्याच्यात पाठसून बराच वेळ चालत होती आणि मग एकदम नाहीशी झाली. पण तेव्हा काय एवढं त्यांनी लक्ष देऊक नाही. पण तीच बाई आणि पोरगो समोरच्या घराच्या गच्चीवर दिसल्यामुळे ह्यो जरा घाबरलो आणि पटकन त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यान म्हणालो मरांदे माका हे काय लक्ष देऊचं नाही. तो आपलं पार्टी करूक लागलो. पण जेव्हापासून तेका ती बाई दिसली होती तेव्हापासून त्याचं काय पार्टीत मन लागा नाही. म्हणून तो आपलं अर्धवटच पार्टी सोडून घराकडे येऊक लागलो. पण जेव्हा तो घराकडे येत होतो तेव्हा वाटेत परत तीच बाई आणि तोच पोरगो ह्याच्याकडे काहीतरी खाऊक मागू केले. तेव्हा मात्र याच्या पायाखालची जमीन सराकली. यो अक्षरशः जीव घेऊन घराच्या दिशेने पळालो आणि धापा टाकत घराकडे येलो. घराकडे येता क्षणी त्यांनी सगळ्यात आधी हो प्रकार आपल्या बहिणीक सांगितल्यान तो म्हणालो की त्या रात्री असा घडला. एक बाई आणि पोरगो माका वाटेत गावलो होतो. तीच बाई आणि पोरगो माका आता सारखे दिसतात. जेव्हा बहिणीने ह्या सगळं ऐकल्यान तेव्हा तिका जबरदस्त धक्कोच बसलो. ती आपली तेका विचारूक लागली, अरे ह्या तू माका आधी नाही कशाक सांगितलं. पण तेव्हा भावाक काय माहिती, तेका वाटलं कोणतरी अशीच बाई असत म्हणून तिने एवढं काय सांगाक नाही. पण आता ती बाई सारखी दिसाक लागल्यामुळे तेका समजलं की काहीतरी गडबडा. म्हणून तिने आपल्या बहिणीक हे सगळं प्रकार सांगितल्यान तेव्हा मग तिने अजिबात वेळ न घालवता तिची एक मैत्रीण होती. त्या मैत्रिणीची सासू या सगळं बघायची. म्हणजे बाहेरची काय बाधा असत, भूतकेतांची लागण लागली असत तर ती बाई ह्या सगळ्यासून त्या माणसाक बाहेर काढायची. म्हणून जास्त वेळ न घालवता ती आपल्या भावाक घेऊन त्या बहिणीच्या सासूक जाऊन भेटली. त्या सासून जेव्हा एका बघितल्यान तेव्हा तिका जा काय समजलं ता ऐकन ह्या सगळ्यांची चांगलीच बोबडी वळली. ती म्हणाली की ह्याच्या पाठी एक बाई आणि बाळाचं प्रेत लागला आणि तिची बाया ती एका सारखी मारूचो प्रयत्न करता. तिने ह्याआधी 3-4 वेळा एका मारूक बघितल्यान पण ती अपयशी ठरली. कारण ह्याच्या पाठी कुलदैवत भक्कमपणे उभी असा. ती त्या बाईक एका हात लावूक देत नाही. म्हणून ह्यो आतापर्यंत जिवंत वाचलो असा काहीसा त्या मैत्रिणीच्या सासून यांका सांगितल्यान ता सगळं ऐकणे चांगलेच हादरून गेले. कुलदैवतेन ह्याचो जीव वाचवलेलो होतो
म्हणजे ती बाई किती भयंकर होती की अक्षरशः ती एका मारूकसुद्धा मागे पुढे बघिनाय. मग त्यानंतर त्या सासून तेका काही मंत्र लिहून दिल्यान आणि ते मंत्र जप करूक सांगितल्यान. आणि ती म्हणाली, काय घाबरायची गरज नाही, कुलदैवत तुमच्या पाठीशी त्यामुळे तुम्ही फक्त मंत्र जप करा, सगळं काही ठीक होत. मग त्यानंतर ते घराकडे येले. घराकडे येल्यानंतर सगळ्यात आधी ती जी बहीण होती ती तेका कुलदैवताच्या मंदिरात घेऊन गेली. कारण कुलदैवतेचमुळे तो आजचा दिवस बघूक शकत होतो. थंय जाऊन त्याने नारळ वगैरे ठेवल्याने आणि तिचे खूप आभार मानल्याने आणि त्यानंतर तेका जो मंत्र जप करूक दिलेलो होतो तो मंत्र तो न चुकता म्हणायचो. जेव्हापासून तो मंत्र म्हणाक लागलो तेव्हापासून तेका जी बाई दिसा होती ती दिसाची बंद झाली आणि हळूहळू सगळ्या आधीसारख्या होऊक लागल्या. आणि तो थोडक्यात त्या सगळ्या भयंकर प्रकारासून वाचलो. म्हणून मित्रांनो, आपल्या कुलदैवतेक कधीच विसरान जमत नाही. कारण जोपर्यंत तिचो आशीर्वाद आपल्या पाठीशी असा तोपर्यंत आपल्याक कायच होऊक शकत नाही. म्हणून तिका कधीच विसरा नको, तिची आठवण काढा आणि जेव्हा तुमका शक्य होईत तेव्हा तिच्या भेटीक नक्की जावा. गावात घडलेली एक भयंकर गोष्ट घेऊन इलेलो असय. एका अळवतीची गोष्ट जी माझ्या मित्रान माका सांगितलेली होती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या गोष्टीक. माझं नाव किरण आणि आज मी तुमका माझ्यासोबत घडलेलो एक सत्य अनुभव सांगणार असय. आणि हो अनुभव माका गावाकडे इलो होतो. गावात आमचा मोठा घर होता आणि त्या घरात आमचा सगळा कुटुंब एकत्र राहायचा. माझी आजी, आजोबा, काका, काकी, आते असे बरेचसे जण त्या घरात एकत्र राहायचे. आणि त्यातले काही जण गावाकडेच रवान शेती वगैरे करायचे. आणि जे कोण शिकले ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आणि त्यातलेच एक माझे वडील जे कामासाठी मुंबईत रवा केले आणि थंयच स्थायिक झाले. पण जेव्हा कधी सणवार यायचो तेव्हा हे सगळे भाव भावंड आपल्या गावच्या मूळ घराकडे यायचे. पण एकदा आमच्या गावच्या घराकडे जो काय प्रकार घडलो तुम्ही आयुष्यात विसरूक शकत नाही होतंय. मी तेव्हा 5 वर्षांचं होतंय आणि असोच नाताळ जवळ इलो होतो. आणि नाताळात माझ्या वडिलांका सुट्टी गावली होती. म्हणून आम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं ठरवलं होतं. तेव्हा आम्ही एकूण 4 जण होतो. मी, माझे आईवडील आणि आईच्या पोटात एक बाळ होता. म्हणजे जेमतेम 3 महिने झाले होते. त्यामुळे तेव्हा माका माहिती नाही की माझा तो भाव होतो की बहीण होती. तर तेव्हा मी नाताळच्या सुट्टीत आमच्या गावच्या घराकडे गेलो होतो. आणि नाताळात बऱ्याच जणांका सुट्टी गावायची. त्यामुळे माझे काका, आते असे बरेच जण आमच्या घराकडे इले होते. त्यामुळे संपूर्ण घर भरान गेला होता. आणि जेव्हा कधी असं व्हायचं तेव्हा खूप मजा यायची. कारण सगळेजण एकत्र बसान गप्पा गोष्टी करायचं. तर साधारण 1990 सालची गोष्ट असा. आम्ही असेच एक दिवशी रात्री जेवण वगैरे करून झोपाची तयारी करत होतो. आणि जेव्हा जेव्हा सगळेजण एकत्र यायचे तेव्हा बऱ्याचदा आम्ही घराच्या गच्चीवर झोपाक जायचो. तेव्हा गच्चीवर झोपाची मजाच काही ती वेगळी असायची. रात्रभर मस्तपैकी गप्पा गोष्टी आणि मग तारे बघत बघत झोपायचा. माका त्या सगळा खूप आवडायचा. माका चांगला आठवता आम्ही सगळे जेवल्यानंतर गच्चीवर झोपाची सोय करूक लागलो. अंथरूण वगैरे घालूक लागलो. माझी आजी होती ती खालीच झोपायची कारण तिका गच्चीवर चढाक जमत नाही होता. आणि आजोबा तर तेव्हा नाही होते, ते 3 वर्षापूर्वीच वारले होते. त्यामुळे घरात आजीसोबत माझी आते झोपायची आणि बाकीचे सगळेजण गच्चीवरच झोपायचे. त्या रात्रीसुद्धा आम्ही सगळेजण वरती झोपाक जाऊक निघालो. तेव्हा आजी सहज माझ्या आईक म्हणाली की तू वरती झोपा नको, तू घरातच झोप. याआधी आजीन कधीच कोणाक अडवक नाही होता. ती तर म्हणायची की माझ्या वांगडाकसुद्धा थांबा नको, मी काय घाबरत नाही, तुम्ही झोपा वर मस्तपैकी. पण ह्यावेळेक मात्र आजी माझ्या आईक अडवत होती. जेव्हा आईन विचारल्यान की कशाक, मी वर झोपले तर काय होतला, तेव्हा आजी नीटसा काय सांगूक नाही. पण ती म्हणाली, अगो तसा काय नाही, पण तुझं 3रं महिनं चालू आहे ना म्हणून म्हटलंय, उगाच वरती कशाक झोपतं, घरातच झोप. पण आईक तेव्हा गच्चीवर झोपाचा होता. आणि बाकीचे सगळेजणसुद्धा आईक म्हणाक लागले, काय नाही आम्ही असो ना एवढे सगळेजण, मग कशा घाबराक होया, चल तू, असा म्हणान शेवटी आईसुद्धा
आमच्यासोबत गच्चीवर झोपा केली. गच्चीवर एक खाट टाकलेली होती आणि त्या खाटीवरच माझ्या आईक झोपाक सांगितलेला होता आणि बाकी सगळेजण जमिनीवर झोपले होते. तरी तेव्हा जास्त वाजले नाही होते, 9 वगैरे वाजले असतील, कारण गावातली लोक तेव्हा लवकर जेवायची आणि झोपायची. पण आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमका लवकर झोपायची सवय नाही होती, म्हणून आम्ही सगळेजण वरती बसून गप्पा गोष्टी करत होतो. तरी जवळजवळ 1-1.5 तास आम्ही मस्तपैकी गप्पा गोष्टी केलं, खूप धमाल केलं आणि अखेरीस सगळ्या जणांनी आपापली जागा पकडल्याने आणि सगळेजण झोपाक लागले. बघता बघता सगळेजण गाढ झोपले. पण त्या दिवशी बाहेर अजिबात उजेड नाही होतो आणि चंद्राचो काय अत्तोपत्तोच नाही होतो. कदाचित अमावास्येचे ते दिवस होते, पण त्या थंडीचं वातावरण असल्यामुळे वातावरण एकदम थंडगार झाला होता. त्यामुळे त्या थंडीत मस्त झोप लागली होती. तरी 12च्या दरम्यान अचानक आजूबाजूचे कुत्रे मोठमोठ्यानं आरडाक लागले आणि त्या आवाजान माका जाग येली, कारण माका त्या सगळ्याची सवय नाही होती. पण ते कुत्रे मात्र मोठमोठ्यानं आरडत होते आणि ते काय थांबाचं नाव घेत नाही होते. आणि माका काय ह्या सगळ्याची सवय नाही होती, त्यामुळे माका जरा भीतीच वाटूक लागली होती, कारण ते विचित्रच भुंकत होते. माका आपला वाटला की खयचो चोर वगैरे इलो तर नसात ना, किंवा प्राण्यांका असला काय वाईट साईड दिसला तर ते असे भुंकतात, म्हणून मी जरा घाबरलं होतं. पण माझ्या व्यतिरिक्त आजूबाजू कोणच जागा नाही होता आणि बाहेर इतकं काळोख होतो की माका आजूबाजूचा काय दिसत नाही होता. म्हणून मी परत तोंडावर चादर घेतलंय आणि झोपाचा प्रयत्न करूक लागलंय. पण तेवढ्यात माका एक आवाज येलो, काहीतरी सळसळला. तशी मी पटकन तोंडावरची चादर खाली काढलंय. तेव्हा आमच्या गच्चीच्या आजूबाजू मोठमोठी झाडं वाढली होती आणि कदाचित तो झाडाच्याच पानांचा आवाज असावं असं काहीसं विचार करून मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलंय. पण हळूहळू अशी विचित्र आवाज येऊक सुरुवात झाली होती आणि माका त्या सगळ्याची अजिबात सवय नसल्यामुळे मी त्या आवाजांनी खूपच घाबरलं होतं. बरा आजूबाजूचे सगळेजण गाढ झोपले होते, त्यामुळे माका काय करू ताच समजत नाही होता. बरा झोपव लागत नाही होती. मी शांत पडान होतंय. तेवढ्यात परत एक आवाज झालो, काहीतरी वरसून जमिनीवर पडला आणि त्याचा आवाज खूपच मोठ्यानं झालो होतो. मी आजूबाजू बघितलंय तर काय दिसतच नाही होता. मग आता नेमका पडला काय, पण काहीतरी पडला होता या नक्की. माका थोडंफार अंदाज इलो होतो की नक्कीच हे काहीतरी विचित्र घडता आणि त्यात थंड हवासुद्धा सुटली होती. आणि तेवढ्यात माझ्या काकाचा एक मुलगा होतो, तो अचानकच मोठ्यानं आरडलो आणि त्याच्या त्या आवाजान सगळेजण गडबडान जागे झाले. तसे काका ते विचारूक लागले, काय रे, काय झाला? तसं त्यांचं लहान मुलगं रडत रडत म्हणालो, पप्पा, कोणीतरी माका स्पर्श केले, कोणीतरी हात लावले माका. तसं तेका काकांनी शांत केल्याने आणि ते तेका म्हणाले, अरे बाळा, तू घाबरा नको. अरे झाडाचा पान वगैरे पडला असात, बघ आजूबाजू कोण हा काय. झोप आता शांत. मग तो कसोबसो शांत झालो आणि झोपाक लागलो. मग बाकीचे सुद्धा झोपाक लागले. पण या सगळ्या प्रकारामुळे मी अजूनच घाबरलोय, कारण ते मगातपासून येणारे चित्रविचित्र आवाज आणि आता ह्यो सगळं प्रकार हय नक्कीच कोणतरी असा माका आतून जाणवत होता. पण माझं दुसरं मन म्हणायचा, अरे तू उगाच काहीतरी विचार करतं, तुका भास वगैरे होतं, तू उगाच घाबरतं. पण एखादो माणूस घाबरलो तर झोप कशी येतली. तसंच काहीसं प्रकार माझं झालं होतं. माका काय केल्या झोप येत नाही होती. मी सतत आजूबाजूक बघत होतंय. बरोच वेळ झालो, पण माका काय झोप येत नाही होती. पण तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडलो. असं वाटत होता की गच्चीच्या पायऱ्यांनी कोणतरी चढत चढत वरती येता आणि मी बरा पायऱ्यांच्या जवळच झोपलं होतंय. आणि माझ्या बाजूकच एक खाट होती आणि खाटीवर आई झोपली होती. माका आपला वाटला की खालची आते वगैरे वरती येत असतात, म्हणून मी आपलं पायऱ्यांकडे बघत होतंय. तसा पण काय थंय दिसत नाही होता, कारण काळोखच तेवढं होतं. पण मी आपलं त्या दिशेने बघत होतंय, कारण माका आवाज स्पष्ट ऐकूक येत होतो. बघता बघता तो आवाज खूपच मोठ्याने येऊक लागलो, म्हणजे झाकून होता तर वरती येऊन पोचला होता. जसं मी त्या जिन्यांकडे निरखून बघतोय तेव्हा थंय माका जा काय दृश्य दिसला. त्या दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. थंय एक माका पांढरट काहीतरी दिसत होता.
मी तोंडावर चादर घेतलं होतं आणि हळूच वाकान त्या दिशेने बघत होतं. तर त्या काहीतरी पांढरासा होता जा पायऱ्या चढून वरती इला. माझे तर तेव्हा हातपाय थरथर कापाकत लागले. पण मी जरा थैसून लांब होतोय आणि त्या माका स्पष्ट दिसत नाही होता. म्हणून माका आपला वाटला की आजी वगैरे वरती इली असात. कारण आजोबा वारल्यानंतर आजी पांढरी साडी नेसायची आणि कदाचित ती माझ्या आईक बघूक वरती इली असात असं माझं भास झालं. कारण ती जी पांढरी आकृती होती ती माझ्या आईच्या दिशेने जायत होती. माका माहिती होता की आई नेमकी खंय झोपली असा. बघता बघता ती पांढरी आकृती आईच्या खाटीवर जाऊन बसली. तेव्हा तर माका वाटला की नक्कीच आजी असतली जी आईक बघूक इली असा. त्यामुळे मी तोंडावरची चादर खाली घेतलंय आणि थंय निरकून बघूक लागलंय. पण त्यात जा काय होता तो खूपच उंच होता आणि आजीची उंची तर एवढी नाही होती. त्यामुळे माका काय कळत नाही होता. मी आपलं वाट बघत होतंय की आजी आता काय करतली. पण जशी ती माझ्या आईच्या बाजूक जाऊन बसता तसं अचानक काय झालं काय माहिती माझ्या आईक पटकन जाग गेली. आईक वाटला की आमच्यापैकीच कोणतरी येऊन बसला असात. पण जेव्हा तिने तिका बघितल्यान त्या दृश्य बघून ती मोठ्यानं आराडली. आणि त्यानंतर जो काय प्रकार मी बघितलंय तो प्रकार बघून माझी बोबडीच वळली. माझ्या अंगावर शहारो चिलो. कारण ती जी पांढरी आकृती होती ती माझ्या डोळ्यात देखत आणि आईच्या डोळ्यात देखत गच्चीच्या मागच्या दिशेने धावली आणि त्या कठड्यावरसून डायरेक्ट तिने खाली उडी मारल्या आणि अचानक नाहीशी झाली. आणि या भयंकर दृश्य मी आणि माझ्या आईन स्पष्ट बघितलं. माझी तर तेव्हा अवस्था जी काय झाली होती ती मी तुमका शब्दात सांगू शकत नाही. पण तेव्हा माझी आई इतकी घाबरली आणि तिच्या त्या आवाजान सगळेजण गडबडान जागे झाले आणि तिच्याजवळ गोळा झाले. आई खूपच घाबरली होती. तसे पप्पा आईक विचारूक लागले, काय गो काय झाला इतके कित्याक घाबरलं? पण आई काय बोलण्याच्या मनस्थितीतच नाही होती. त्यामुळे सगळ्यात आधी तिका खाली घेऊन गेले आणि आजीक वगैरे उठवल्याने तेव्हा आजी उठली आणि आईची ती सगळी अवस्था बघून ती सुद्धा खूपच घाबरली. मग आजीन माझ्या आईक विचारल्यान, काय गो काय झाला सांग माका आधी. तेव्हा आईन तो सगळो प्रकार अक्षरशः रडत रडत सांगितल्यान. ती म्हणत होती की कोणतरी पहिल्यांदा माझ्या खाटीवर येऊन बसला. पण मी गाढ झोपलं होतं. पण पटकन माका असं जाणवला की कोणतरी माझ्या पोटाक हात लावता, पोटावरसून हात फिरवता. तेव्हा माका पटकन जाग येली. माका पहिल्यांदा वाटला की तुमच्यापैकी कोणतरी असात. पण जेव्हा मी उलटान बघतोय तर ते विद्रूप रूपाची बाई बसली होती आणि ती माझ्या पोटावरसून हात फिरवत होती. आणि त्या भयंकर दृश्य बघून मी आराडलंय. त्या सगळा ऐकान माझी आजी तर खूपच घाबरली आणि तिने ताबडतोब सगळ्यांका खाली झोपाक सांगितल्यान. वर अजिबात झोपा नको अशी सक्त ताकीद दिल्यान. आणि त्यानंतर ती जा काय बोलली त्या ऐकान सगळ्यांची चांगली तणतणली. ती बोलली, तरी मी आज सांगत होतंय वरती झोपा नको तुया. अगो आपल्या घराच्या पाठीमागे फणसाचं झाड हा आणि थंय अळवत रावता आणि त्या अळवतीक रोज अमावस्येक गुळ खोबरा देवचा लागता. ता मी देतय आणि उद्या अमावस्या असा आणि 12 वाजान गेले आणि त्यात तू गरोदर. मनान ती तुका इल्ली त्रास देवक. माका जेची भीती होती ताच घडला. मनान मी तुमका सांगी होतंय की वरती झोपा नको. पण तुम्ही या म्हाताऱ्याचं ऐकशाल काय? मग त्यानंतर सगळ्यात आधी आजीन आमच्या देवघरातलं अंगारो आणल्यान आणि आईक लावल्यान. आणि ती अक्षरशः रात्रभर माझ्या आईच्या बाजूकच बसान होती आणि देवाचं जप करत होती. आणि पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा ती सगळ्यात आधी एका माणसाकडे माझ्या आईक घेऊन गेली आणि त्या माणसाक ह्यो सगळो प्रकार सांगितल्यान. तेव्हा त्या माणसान माझ्या आईवरसून सगळा काय काय उतरून काढल्यान आणि एका ठिकाणी त्या नेऊन टाकल्यान. आणि तो म्हणालो की आज अमावस्या असा. आज गुळ खोबरा, काजळ, कुंकू आणि एक कोरी साडी हिच्या हातान म्हणजे माझ्या आईच्या हातान त्या फणसाखाली ठेवूक सांगितल्यान. आणि अजिबात पाठी न बघता परत घराकडे येऊक सांगितल्यान. मग त्या दिवशी संध्याकाळी माझ्या आईन
स्वतः सगळा केल्यान आणि आजीसुद्धा तिच्यासोबत होती. पण देवाच्या कृपेन त्या अळवतीन काय करूक नाय. आजी म्हणा होती की अळवती खूप भयंकर असतात, हे पोरांका गिळून टाकतात आणि गर्भवती महिलांका तर खूपच त्रास देतात, कारण बाळंत होताना ती मेलेली असता आणि अशा महिलांका घराच्या मागेच पुरतात आणि यांची अळवती बनतात. आणि आधीच्या काळात अशा कित्येक महिलांका थंय पुरलेला असा, कारण आधीच्या काळात डॉक्टर वगैरे नाही होते, त्यामुळे बाळंत होताना बऱ्याच महिलांचा मृत्यू व्हायचं. त्यामुळे अळवती लहान मुलांकडे आकर्षित होतात आणि ते आपल्यासोबत त्यांना नेऊक बघतात. पण नशिबान ह्या अळवतीन तुका सोडल्यान आपण ताबडतोब त्याच्यावर इलाज केलं म्हणून आपण सुटलं. पण खरोखर मी पहिल्यांदाच असं काहीतरी प्रकार बघितलं होतं. आणि त्यानंतर 6 महिन्यांनी माका एक लहान भाव झालो. आता या गोष्टीक कित्येक वर्ष उलटून गेली, पण आमका कधीच काय त्रास झालो नाही. आजची ही गोष्ट कोकणातल्या एका गावात घडली होती. राहुल ह्यो विदेशात शिकलेलो मुलगो होतो. त्याचो जन्म गावात झालो, पण शिकण्यासाठी तो विदेशात गेलो होतो. पण त्याची खूप इच्छा होती भारतात त्याच्या गावाकडे येऊन देशासाठी काहीतरी काम करूचा, आपलं गाव विकसित करायचो. आणि यासाठी त्यांनी विदेशात मिळालेली मोठ्या पॅकेजची नोकरीसुद्धा सोडून दिलेली होती आणि तो आपल्या गावाकडे इलो होतो. त्याचं लग्नसुद्धा झाला होता. त्याची बायको विदेशातच राहायची. पण जेव्हा त्यांचा गावाकडे यायचा ठरला तेव्हा राहुल आणि त्याची बायको दोघवले गावाकडे कायमचे रवा केले. राहुलच्या बायकोचं नाव होता मॅरी आणि तीसुद्धा खूप चांगली शिकली होती. तिने आपलं शिक्षण अजिबात वाया जाऊक देऊक नाही. उलट तिने आपल्या शिक्षणाच्या जोरावर गाव हळूहळू प्रगत करूक घेतल्यान. ती गावातल्या लहान मुलांका मोफत शिक्षण द्यायची आणि शिक्षणासोबतच राहुल आणि मॅरी गावात एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होते. त्यामुळे त्या दोघांची शहराकडे ये जा असायची. ते दोघवले आता आपल्या गावात चांगले रुळले होते. एक दिवशी मॅरी अंगणात बसली होती. तिका आपल्या घरच्यांची खूप आठवण येत होती, त्यामुळे ती जरा उदास होती. आणि तेवढ्यात राहुलचं लक्ष तिच्याकडे गेलो. तसं तो मनात विचार करूक लागलो की हिची उदासी घालवसाठी माका काय करूचा लागात. पण ते का काय सुधरत नाही होता. म्हणून तो आपल्या आईकडे गेलो आणि आईक विचारूक लागलो. तशी ते का आई म्हणाली, अरे बाळा, उद्या क्रिसमस असा, तू एक काम कर, मॅरीक उद्या काहीतरी बाहेर फिराक घेऊन जा, म्हणजे तिचं मूडसुद्धा एकदम फ्रेश होईत. माईन सांगितल्याप्रमाणे पुढच्याच दिवशी राहुलने मॅरीक न सांगता तिका बाहेर फिराक नेल्यान. तो दिवस होतो 25 डिसेंबर, म्हणजेच क्रिसमसचो. पहाटे पहाटे राहुलने मॅरीक उठवल्यान आणि ते दोघवले बाहेर जाऊक निघाले. राहुलने मॅरीक फिराक नेतय असं सांगूक नाही होता. तो तिका म्हणालो होतो की एक काम असा, त्यासाठी जाऊचा हा. जेव्हा ते दोघवले बाहेर पडत होते तेव्हा राहुलची आई म्हणाली, बाळा, रात्री जर योग तुमका उशीर झालो तर काहीतरी वस्तीकत थांबा, रात्रीची येऊ नको, नाहीतर उगाच माझ्या जीवाक घोर लागान रावात. आणि रात्रवच्या आत इलास तर त्या जुन्या चर्चच्या रस्त्याने येऊ नको, त्या दुसऱ्या रस्त्याने वा. मात्र राहुल बाहेर पडायच्या घाईत असल्यामुळे त्यांनी जास्त काळ आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊक नाही. तो फक्त हा म्हणालो आणि ते दोघवले थैना निसाटले. प्रवासादरम्यान मॅरी सतत राहुलका विचारत होती की नेमका काय कामा, खंय चल्लं. पण शेवटपर्यंत राहुलने काय तिका खरा सांगूक नाही. आणि 2-3 तासाचा प्रवास करून त्यांची गाडी एका रिसॉर्टकडे थांबली. त्या रिसॉर्टका बघून मॅरी खूप आनंद झाली. तिका समजला होता की राहुलने काहीतरी आपल्यासाठी सरप्राईज केलेला असा. पण ता नेमका काय असा ह्याची आतुरता मॅरीक लागली होती. मग राहुलने आपली गाडी त्या रिसॉर्टच्या पार्किंगका लावल्यान आणि ते दोघवले रिसॉर्टच्या आतमध्ये जाऊक लागले. तेवढ्यात अचानकच एक वेडी बाई धावत इली आणि तिने मॅरीचो हातच पकडल्यान आणि ती बडबडाक लागली, दिसता तसा नसता,
दिसण्यात बोला नको. त्या बाईचा बोलणं ऐकान मॅरी चांगलीच घाबरली आणि मोठ्याने किंचाळली. तसं राहुल पटकन धावत धावत तिच्याकडे इलो आणि त्या वेडीच्या तावडीसून तिका सोडवचा प्रयत्न करूक लागलो. पण ती काय मॅरीचो हात सोडूक तयारच नाही होती. मग शेवटी रिसॉर्टचे गार्ड धावत इले आणि त्यांनी त्या वेड्या बाईच्या तावडीसून तिका कसा बसा सोडवल्यानी आणि ते वेड्या बाईक थंय हाकलून दिल्यानी. तसं राहुल मॅरीक विचारूक लागलो, तुका काय झाला नाही ना? पण मॅरी मात्र रडत होती. मग राहुलने तिका कसा बसा समजावल्यान आणि तो तिका रिसॉर्टच्या आतमध्ये घेऊन गेलो. मग राहुलने आपल्या रूमची चावी घेतल्यान आणि ते दोघवले आपल्या रूममध्ये गेले. मॅरी अजून रडत होती आणि राहुल का म्हणत होती, राहुल ती बाई कोण होती आणि ती काय बडबडत होती आणि तिची ती अवस्था कशामुळे झाली असात? माका तिचं तो सगळं अवतार बघून भीतीच वाटली रे. तसं राहुल तिका म्हणालो, ती एक वेडी बाई होती, तू तिचो आता विचार नको करू. आपणही फिरू केलं ना, मग तू हय लक्ष दे. आपण त्या बाईक शोधून नंतर तिच्यावर इलाज करूया. मग राहुल मॅरीक घेऊन रिसॉर्टच्या खालच्या वॉटर पार्कमध्ये गेलो आणि ते दोघवले त्या वॉटर पार्कचो आनंद घेऊक लागले. मॅरीसुद्धा खूप खुश झाली होती. ती सगळी मजा मस्ती करता करता आता मॅरीच्या डोक्यातून त्या वेड्याबाईचा विचारसुद्धा निघून गेलो होतो. तसा अचानक राहुलच्या लक्षात इला आणि तो पटकन आपल्या खोलीकडे इलो. खोलीकडे येऊन तिने आपल्या आईक फोन लावल्यान आणि ते दोघवले ते सुखरूप पोचल्याचा कळवल्यान आणि त्यांनी आईचे आभारसुद्धा मानल्यान, कारण आईन जी कल्पना सुचवलेली होती ती एकदम बरोबर होती. मॅरी खूप आनंदी झाली होती. मग राहुल फोन ठेवून परत मॅरीकडे गेलो आणि त्यांची मजा मस्ती परत सुरू झाली. त्या सगळ्या वॉटर पार्कची मजा घेऊन झाल्यानंतर मॅरी राहुल का म्हणाली, चल आता आपण निघूया ना, खूप उशीर झालो, घराकडे पण जाऊचा असा. तसं राहुल म्हणालो, हां चल निघूया, पण तू काय आवडला ना सगळा? तशी मॅरी म्हणाली, अरे खूप आवडला, माका वाटला नाही होता की आपण असावं काहीतरी करू शकतो. मग ते दोघवले आपल्या रूमवर गेले आणि फ्रेश वगैरे होऊन त्यांनी सगळं आपापलं सामान घेतल्याने आणि ती रूम सोडल्याने आणि ते दोघवले परत घराकडे जाऊक निघाले. पण जसे ते गाडीत बसान थैना बाहेर पडतात तेवढ्यात अचानकच तीच वेडी बाई पटकन त्यांच्या गाडीच्या आडवी इली. राहुलने जोरात ब्रेक मारल्यान. जर राहुलने ब्रेक मारल्या नसतो तर ती बाई गाडीच्या खाली चिराडली असती. आता त्यांची गाडी तर थांबली होती, पण ती वेडी बाई होती ती त्यांच्या गाडीच्या समोरच उभी होती. मग राहुलने गाडीचं जोरजोरात हॉर्न वाजवल्यान, पण काय केल्या ती बाई बाजूक होचं नावच घेत नाही होती. आणि त्या बाईक परत बघून मॅरी मात्र चांगलीच घाबरली होती. तसं राहुल तिका म्हणालो, तू गाडीतच थांब, मी पटकन जाऊन येतोय. असा मनात राहुल गाडीतून खाली उतरलो आणि त्यांनी आपल्या खिशातून काही पैसे काढल्यान आणि ते पैसे त्या वेड्या बाईच्या हातात ठेवल्यान. पैशांक बघून ती बाई खूप खुश झाली आणि अक्षरशः नाचत नाचत त्यानं बाजूक पळान गेली. मग राहुल परत आपल्या गाडीत येऊन बसलो आणि त्यांचं पुढचं प्रवास सुरू झालो. त्यांका आधीच खूपच उशीर झालो होतो म्हणून ते जरा वेगानंच गाडी चालवत होते. 2-2.5 तास प्रवास केल्यानंतर ते आता आपल्या गावाच्या जवळपास पोचले होते आणि तेवढ्यातच लवकरात लवकर घराकडे पोचायच्या गडबडीत राहुलने आपली गाडी नेमकी त्या जुन्या चर्चच्या रस्त्यात वळवल्यान आणि तो त्या रस्त्यान आपल्या गावच्या दिशेने निघाक लागलो. बाहेर पडताना त्याच्या आईन त्याका जा काय सांगितलेला होता ता तो संपूर्ण विसरानच गेलो होतो. त्या रस्त्यात येताना वाटेत त्यांका एक चर्च गावला आणि जशी त्यांची गाडी त्या चर्चच्या समोरून जाता तसं मॅरीचं लक्ष त्या चर्चकडे गेलो. त्या दिवशी क्रिसमस असल्यामुळे ताजा चर्च होता ता एखाद्या नवरीप्रमाणे चांगला सजवलेला होता. ता सुंदर सजवलेला चर्च बघून मॅरीक राहुलात नाही. तिने पटकन राहुल का गाडी थांबवूक सांगितल्यान. राहुलने जशी गाडी थांबवल्यान तशी ती पटकन गाडीच्या खाली उतरली आणि धावत धावत त्या चर्चच्या दिशेने जाऊक लागली. मग राहुलने सुद्धा गाडी एका बाजूक थांबवल्यान
आणि तो सुद्धा तिच्या मागसून धावूक लागलो. राहुलने लांबसूनच नजर टाकून बघितल्यान तर तेका चर्चमध्ये सगळे गावकरी पोर्तुगीजांचे कपडे परिधान करून फिरताना दिसत होते. पण जसं तो त्या चर्चच्या जवळ गेलो तेव्हा तेका चांगलं धक्को बसलो, कारण ते खंयचोच गावकरी नाही होतो, ते सगळे पोर्तुगीजच होते. तेका आता प्रश्न पडलो की ह्या गावात अचानकच एवढे पोर्तुगीज इले खैसून. पण राहुल लहानपणापासूनच त्या गावापासून दूर होतो, त्यामुळे तेका तो चर्च आणि त्या गावाचा इतिहास फारसं माहिती नाही होतो. त्यामुळे तेका असं वाटला की कदाचित क्रिसमसच्या दिवशी हे सगळे पोर्तुगीज एकत्र येत असतील. पण त्याची बायको होती मॅरी, ती सुद्धा एक पोर्तुगीजच होती, त्यामुळे ती त्यांका भेटान खूप आनंदी होती आणि ती त्यांच्यात एकदम रुळान गेली होती. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत होती आणि ती का आनंदी बघून राहुल सुद्धा खूप आनंदी झालो होतो. आणि ते सगळे पडलेले प्रश्न तो आता विसरान गेलो होतो. आणि थंय आता एकदम जल्लोषात पार्टी सुरू होती. एक मोठा क्रिसमसचं झाड थंय सजवलेला होता आणि 1-2 माणसा सॅन्टाक्लॉसचे कपडे परिधान करून थंय फिरत होते. त्या संपूर्ण चर्च लाईटीन उजळून गेला होता. सगळ्यांच्या हातात एक ग्लास होता आणि लहान मुला आकडे तकडे धावत खेळत होती. थोड्या वेळात राहुल आणि मॅरी सुद्धा त्यांच्या त्या सगळ्या जल्लोषात सहभागी झाले. बघता बघता थंय गाणी वाजाक लागली आणि सगळेजण त्या गाण्यात मग्न होऊन हळूहळू ताल धरूक लागले. मग काही वेळान एक पुजारी थंय इलो आणि त्यांनी ती वाजणारी गाणी थांबवल्यान आणि तो म्हणालो, हय जमलेल्या तमाम जीजसच्या मुलांनो, आजच्या क्रिसमसच्या शुभ दिवशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत असा. आजच्या या रात्री तुम्ही आवर्जून हईलास आणि या क्रिसमसची पवित्र रात्र अजून रंगीन बनवलास, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आता मी तुमका मधीत थांबवलंय, त्यासाठी जरा माका माफ करा आणि तुमच्या जल्लोषाक सुरुवात करा, असा मनान त्यांनी गाणं वाजवूक सांगितल्याने आणि ते आतमध्ये निघून गेले. मग परत सगळेजण त्या संगीतात मग्न होऊन नाचाक लागले. पण अकडे मात्र राहुलच्या आईक चांगलीच काळजी वाटूक लागली होती. ती म्हणत होती, राहुलने निघताना तर फोन केल्यान, पण अजून ह्यो इलो नाही कसो. येवाना तेंका घराकडे पोचाक व्हाया होता, काय झाला असात. मग तिने परत राहुल का फोन लावून बघितल्यान, पण अडे मात्र राहुल नाचाच्याच नादात होतो, त्यामुळे त्याचो फोन वाजता हेचो तेका पत्तो नाही रावलो. सगळेजण नाचण्यात मग्न होते. तेवढ्यातच त्या चर्चच्या आजून पुजाऱ्याचो मोठमोठ्यान ओरडण्याचो आवाज येऊक लागलो, पण तरीसुद्धा बाहेरच्यांका काय समजाक नाही. आणि शेवटी तो पुजारी ओरडत ओरडत चर्चच्या भितरसून बाहेर इलो. त्याच्या संपूर्ण अंगाक आग लागली होती. ती आग बघून सगळेजण चांगलेच घाबरले आणि आरडाओरडा करत पळाक लागले. आणि त्याच्यातल्याच काही पुरुषांनी त्या पुजारीक लागलेली आग विझवचा प्रयत्न करूक लागले, पण काय केल्या ती जी आग होती ती विजाचं नावच घेत नाही होती. आणि तो पुजारी मात्र मोठमोठ्याने ओरडत होतो, वाचवा वाचवा. आणि अक्षरशः तेका ज्या दिशेन मार्ग गावात त्या दिशेन तो पळत होतो. आणि त्यावेळी चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचं साठो होतो आणि जा गाडाक नको होता नेमका ताच घडला. त्या दारूक पटकन आग लागली आणि ती आग चांगलीच भडाकली आणि संपूर्ण चर्च जळाक लागला. राहुल आणि मॅरी त्या भयंकर दृश्य बघून चांगलेच घाबरले. राहुलने क्षणाचा विलंब न करता मॅरीक एका सुरक्षित जागेत नेऊक लागलो, पण ते काय केल्या तशी सुरक्षित जागा भेटतच नाही होती. सगळीकडे आगीचे ज्वाळा भडकत होते आणि त्या चर्चमधल्या सगळ्या माणसांका आता आग लागली होती आणि ती मोठमोठ्याने ओरडत होती. आणि तेवढ्यात या दोघांसोबत जा काय घडला ता बघून या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. आतापर्यंत त्यांच्यासोबत जेवढी माणसं होती ती त्या आगीत जळाली होती, पण या दोघांका मात्र त्या आगीची झळ सुद्धा लागत नाही होती ना कसले चटके बसत होते. अक्षरशः त्यांच्या डोळ्यात देखतच त्या संपूर्ण चर्च जळान राग झाला आणि त्याच्यासोबत थंय जमलेली सगळी माणसंसुद्धा
जळान थंयच धडपडान मेली. पण ह्या दोघांका मात्र वायस सुद्धा काय झाला नाही. आणि या सगळ्या त्यांच्यासोबत काय घडला याच त्यांका काय समजत नाही होता. पण झालेल्या प्रकारामुळे राहुल का समजला होता की हय नक्कीच काहीतरी गडबड असा. हय जा काय घडला ता विचित्र आणि भयंकर असा. आणि तेवढ्यातच राहुल का आपल्या आईचे शब्द आठवले. तेव्हा तेका समजला की आई कित्या म्हणत होती की त्या जुन्या चर्चच्या रस्त्याने येऊ नको. मग तिने अजिबात वेळ न घालवता मॅरीचो हात पकडल्यान आणि तिका घेऊन तो धावत चर्चच्या बाहेर पडाक लागलो. पण जसे ते थंयनं बाहेर पडतत तेवढ्यातच जमिनीवर पडान राग झालेल्या एका माणसान मॅरीचो पायच पकडल्यान. तशी मॅरी मोठ्यान किंचाळली. ती चांगलीच घाबरली आणि मोठमोठ्यान रडाक लागली. तसं राहुल तिचो पाय खेचून त्या माणसाच्या तावडीसून सोडवूक लागलो. पण काय केल्या तो माणूस तिचो पाय सोडूक तयारच नाही होतो. मग शेवटी राहुलने कसो बसो त्याच्या तावडीसून तिचो पाय सोडवल्यान आणि ते परत चर्चच्या बाहेर जीव घेऊन पळाक लागले. पण जसे ते चर्चच्या बाहेर पडतत तसे एक एक करून जी माणसा जळान राग झाली होती ती आपणच उठाक लागली होती आणि मोठमोठ्यान हसत हेंका अडवूक लागली. त्या माणसांच्या अंगावर अजिबात मांस नाही होता. ती एखाद्या सांगाड्याप्रमाणे चलत होती आणि त्या सगळं भयंकर दृश्य बघून मॅरीक तर चक्करच येली आणि ती जमिनीवरच कोसळली. तशी दोन माणसा ह्या दोघांच्या दिशेने येऊक लागली. तसं राहुलने पटकन मॅरीक उचलल्यान आणि आता नेमका पळायचं खंय ह्याच तेका काय समजत नाही होता. तेका कळून चुकला होता की ही माणसा आता हेंका जिवंत बाहेर सोडूची नाही. त्यांनी आशा सोडून दिलेली होती. तो मनोमन देवाच्या नावाचो दावो करत होतो. जीवाच्या आकांतान ज्या दिशेन मार्ग गावात त्या दिशेन पळत होतो. पण प्रत्येक मार्गावर एक एक माणूस आडवा येतच होता. आणि शेवटी ते दोघवले ते माणसांच्या तावडीत गावले. कारण त्यांच्याकडे बघून असं वाटत होता की ही सगळी माणसा खूप वर्षापासून भुकेलेली असत आणि आपल्या कच्चाच चावून टाकतली. आता आपला काय खरा नाही. खंय पळाक सुद्धा वाट उरली नाही होती. ती माणसा आता त्या दोघांका मारून टाकणारच होती. तेवढ्यातच राहुलची आई काही गावकऱ्यांका घेऊन थंय जमली आणि त्याच्यात एक तांत्रिक होतो. आणि त्याच तांत्रिकाच्या मदतीन राहुलच्या आईन राहुल आणि मॅरीक त्या जळलेल्या माणसांपासून कसा बसा वाचवल्यान. झालेल्या प्रकारामुळे राहुलची हालत खूपच खराब झाली होती. तेका तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो आणि मॅरी तर अजून बेशुद्धच पडली होती. त्या मांत्रिकान कसले कसले मंत्र उच्चारल्यान आणि ते मंत्र त्या जळलेल्या माणसांच्या कानी पडताच ते परत बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. आणि त्या संधीचो फायदो घेऊन त्या मांत्रिकान त्या सगळ्यांचे सांगाडे गावकऱ्यांच्या मदतीन काही पेटाऱ्यात भरल्यान आणि ते पेटारे त्या चर्चच्याच बाजूक जमिनीत गाडून टाकल्यान. मग राहुलच्या आईन त्या तांत्रिकाचे आणि त्या जमलेल्या गावकऱ्यांचे आभार मानल्यान आणि राहुल आणि मॅरी घेऊन आपल्या घराकडे गेली. त्या सगळ्या प्रकारात खूपच उशीर झालो होतो. तरी रात्रीचे 12:30 होऊन गेले होते. घराकडे जाऊन राहुलने मॅरीक एका बेडवर झोपवल्यान आणि तो सुद्धा तिच्या बाजूक झोपलो. ती संपूर्ण रात्र राहुलची आई त्यांच्यासोबतच बाजूक बसली होती. मग पुढच्या दिवशी सकाळी चिमण्यांच्या चिवचिवाटात मॅरीक अचानक जाग गेली आणि ती पटकन घाबरान उठली आणि आजूबाजू बघू लागली. तिका वाटला की तिका एक भयंकर स्वप्न पडला असावा म्हणून ती पटकन बाजूक झोपलेल्या राहुलका उठवूक लागली. तसं राहुल गडबडान जागो झालो. तशी मॅरी म्हणाली, अरे राहुल, माका एक भयंकर स्वप्न पडला. आणि त्या दोघांच्या आवाजान राहुलच्या आईक सुद्धा जाग गेली. तशी ती म्हणाली, काय बाळांनो, बरे आसास ना? मॅरी, तुका जा काय स्वप्न दिसला ता स्वप्न नाही होता. ती कालची खरी हकीकत होती. ता तुमच्यासोबत खरोखर घडला. राहुलच्या आईची ती वाक्य ऐकान
मॅरी चांगलीच घाबरली. तशी राहुलची आई म्हणाली, बाळांनो, ही खूप जुनी गोष्ट असा. या आपल्या गावात पोर्तुगीजांनी कब्जो केलेलो होतो आणि ते गावकऱ्यांवर अत्याचार करायचे. गावकऱ्यांका स्वतःच्या जमनी शेती करूसाठी पोर्तुगीजांका कर देवचो लागायचो आणि पोर्तुगीज गावकऱ्यांची पिळवणूक करूक लागले होते. ते आपल्या गावच्या लोकांका गुलामाची वागणूक देत होते आणि जो कोण व्यक्ती त्यांच्या विरोधात जायचो तेका ते थंय संपवायचे. आणि त्यांचो जो पुजारी होतो तो आपल्या लोकांशी गोडगोड बोलान आणि ते जर ना ऐकले तर जबरदस्ती धर्म परिवर्तन करूक लावायचो. पण एक दिवशी ह्या सगळ्या कंटाळान गावातल्या काही तरुण मुलींनी हेचो बदलो घेवचा ठरवल्यानी. आणि तो दिवस होतो 25 डिसेंबर, म्हणजेच क्रिसमसचो दिवस. गावातल्या मुलींनी बघितल्यानी तर त्या दिवशी त्या चर्चमध्ये मोठो जल्लोष चालू होतो. सगळे पोर्तुगीज एकत्र इले होते आणि त्या संधीचो फायदो घेऊन हे सगळे तरुण मुली त्या चर्चच्या बाहेर लपले. आणि त्यांनी ठरवल्याने होता की फक्त बायका आणि पोरा सोडून जो कोण व्यक्ती बाहेर येत त्या व्यक्तीक चांगलाच पेटवून मारायचा. आणि त्यावेळी नेमको पुजारीच पहिलो बाहेर इलो आणि लगेच या तरुण मुलींनी त्या पुजाऱ्याक संपूर्ण पेटवल्याने. आणि जसं तो पुजारी पेटलो तसं तो बाहेर पळायचं सोडून त्या चर्चच्या आतमध्ये धावत गेलो आणि मोठमोठ्यान माका वाचवा माका वाचवा असा बोमटान पळाक लागलो. सगळी लोक त्याची आग विझवचो प्रयत्न करूक लागले, पण त्यांच्या हातात दारियेची ग्लासा होती आणि पटकन त्या दारियेक आग लागली आणि बघता बघता आता संपूर्ण चर्च जळान राख झाला. गावकऱ्यांनी ती आग विझवचो प्रयत्न केल्याने, पण तोपर्यंत मात्र आतमध्ये असलेल्या सगळ्या लोकांची जळान राख झाली. गावकरी कोणाकच वाचवू शकले नाही. पण त्या दिवसापासून मात्र 25 डिसेंबरच्या रात्री त्या चर्चमध्ये असंच जल्लोष होता. आणि या जल्लोषात जी लोक जळान राख झाली होती तीच माणसा त्या चर्चमध्ये फिरताना दिसतात. आणि याच कारणामुळे त्या चर्चच्या आजूबाजूक सुद्धा कोण भटकत नाही, म्हणून तो चर्च अजून तसंच ओसाड पडलेलो असा. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ही गोष्ट शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगीवेगळी आणि भयंकर गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.